यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ पाहतोय उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघ यश फाउंडेशन पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या दोन संघामध्ये टॉप 4 मध्ये ज्यांनी प्रवेश केला असे दोन संघ आपण पाहतोय. आज आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर क्रेज वाढलाय आणि क्रेज वाढत असताना त्याचा रंग रूप देखील बदललाय. एक जर्सी एक फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली जाते. एक वेगळं लुक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी मात्र आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडूला ही दोन तयारी करावी लागतात, एक टी शर्ट्स आणि एक ट्रॅक. परंतु त्यामधून जर पाहिलं तर एक स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते तिचं लुक खूप चांगला असतो. इथून आपण पाहतोय तेच लुक आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक जर्सीमध्ये सर्व खेळाडू ज्या पद्धतीने उभे आहेत. मॅच कडे जाऊया, जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रोनित आलाय. क्रितेश गरत एका बाजूला सार्थक करत दुसऱ्या बाजूला दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं क्रितेश स्ट्राईक घेईल. पहिला चेंडू रोनितचा खेळ, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईल. पाहूया कशा पद्धतीचा खेळ असेल. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑफिशियल पंच. दुसऱ्या बाजूला आपण ईश्वरला या ठिकाणी पाहतोय आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजय मोरे. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅन रिजनला चेंडू जातोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत फ्रंट फूट लाईनच्या गोलंदाजांनी. रोनितने खूप चांगली गोलंदाजी वापरली जाते, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये सर्व काही असते. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर थोडासा दबाव टाकण्याचं काम गोलंदाज करत असतो. तोच दबाव आत्तापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न सार्थक करत याचा, परंतु डिक्लेअर झोनकडे जाईल. चेंडूवर मिळेल सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय 3 धावा. 2 सिंगल 1 वाईड धावा मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीने बनवले आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 4 चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळतील. यावेळेस टॅप केलाय, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. रन्स मिळेल सिंगलच्या मदतीने ही धावसंख्या धावफलक हलवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक करत पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. रोहित याचा पुढचा चेंडू असेल, चौथा चेंडू असेल या षटकातील. चांगला चेंडू थोडासा अंगावर या ठिकाणी हिट करतोय चेंडू. जर पाहिलं तर खेळायचा होता ऑन साईड रिजनमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅट फिरवली होती, परंतु चेंडू अंगाला ब्रश होतोय, त्यामुळे रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू आतापर्यंत टाकला जाईल. रोनिकचा जर विचार केला तर रोनिक 3 धावा बॅटने नक्कीच खर्च करतोय, तर 1 वाईटच्या रूपाने खर्च केले. यावेळेसचा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. तर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस 5 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. 5 चेंडूचा खेळ झालाय. येणारा शेवटचा चेंडू रोनित त्याचा क्रितेश गरत पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं आणि तिथून जर पाहिलं तर अनिशला आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना. यंग टॅलेंट आपण पाहतोय. दोन्ही संघाचा जर विचार केला संघर्ष मुरबे संघाचा, तर लेजंड म्हणजेच जर पाहिलं तर सिनियर खेळाडू आणि ज्युनियर खेळाडू घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 6 धावा, 6 चेंडूचा खेळ झालाय. इथून अजूनही जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे उर्वरित चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू अजूनही बाकी आहेत. धुतेश आलाय गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचमध्ये हिरो बनला होता. खूप चांगली गोलंदाजी. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्रितेश वर्सेस धृतेश. टॅप केलाय चेंडूला, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय हार्दिक आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. उंचीचा पुरेपूर फायदा
जाडीव आहे संघर्ष मुरबे संघाला. क्रितेश आहे ऑन साईड रिजन मध्ये थोडंसं हाईटचा खेळाडू ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मुरबे संघामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय विशाल आणि त्यानंतर हार्दिक, दोन जास्त उंचीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर या ठिकाणी जर पाहिलं तर ही मॅच पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता सार्थक याचा. पुन्हा एकदा हार्दिक आलाय चेंडूवर, रन्स मिळत नाहीये, डॉट चेंडू येतोय. यावेळेस फटका तर चांगला होता, तेजस चेंडूवर अगदी वेगाने आलाय, चांगली थ्रो करतोय. रन्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 धावा. रितेश 4 मध्ये 4 धावा बनवल्या आहेत, तर सार्थक 5 मध्ये 3 धावा बनवल्या आहेत. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चांगली गोलंदाजी धृतेशाची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, आता मात्र नशिबाने साथ दिले मी म्हणेन, कारण की फटक्यामध्ये इतकी ताकद होती की चेंडू समोरच्या दिशेने, परंतु विचार केला तर धृतेशने पाय ज्या पद्धतीने मारला चेंडूवर, चेंडू अडवला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगल रन्स आलाय. 4 चेंडू झालेत, रोखून ठेवलंय पूर्णपणे जर पाहिलं तर साई एकता बिरवाडी संघाला. मजबूर केलंय. यावेळेस जर पाहिलं तर बाउंड्री जात नाही, बाउंड्रीचा चान्स घेणं गरजेचं आहे आणि तोच चान्स घेतला, परंतु इथे मात्र स्वतःची नुकसान होत आहे. बॉक्स विकेटच्या कडीने बाद होतोय तो म्हणजे सार्थक. पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल निकुंज राऊत. पुन्हा एकदा आपण स्वीप शॉट खेळलाय तेजस, त्या ठिकाणी वेगाने येतोय चेंडूवर. अतिशय चांगले षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा नक्कीच खर्च केल्या, परंतु एक महत्वाचा गडी सार्थक याला माघारी परतवलं. एक चेंडू डॉट आला. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून 2 कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5च्या सरासरीने 10 धावा. आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा रोनितला आणलंय गोलंदाजीसाठी. ज्या पद्धतीने रोनितने पहिलं षटक हाताळलं होतं, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आणलंय रोनितला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. हो, यावेळेस वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर 11 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 11 धावा झाल्यात. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. इथून जर पाहिलं तर थोडंसं चेंजेस केलं होतं, रोनितला आणलंय, परंतु रोनित इथे मात्र खर्चीकरण करतोय. वाईटच्या 2 धावेने खर्चीकरण झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 12 धावा. यावेळेस चेंडू थोडासा खालून जातोय, खाली राहिला. थोडंसं निकुंजला देखील आपण पाहतोय हा चेंडू खेळताना अगदी खूप चांगल्या पद्धतीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु खाली राहिल्यामुळे हा शॉट बनवता आला नाहीये. हलक्या हाताने नक्की जेव्हा रन्स मिळत नाही तेव्हा सिंगल डबलचा सहारा घ्यावा लागतोय, तेच कराय. इथे मात्र आपण पाहतोय क्रितेश सारखा एक मोठा खेळाडू समोर असताना इथून मात्र निकुंजने एक चान्स घेतला, परंतु दुसऱ्या चेंडूवर सिंगल रन्स काढून क्रितेशला स्ट्राईक दिले. क्रितेश गरत यावेळेस चेंडू जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 13 धावा. टॅप केलाय आणि हार्दिक मेहर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 टॅपचे फटके जे आहेत ते आतापर्यंत हार्दिकने अडवले आहेत. क्रितेशच्या विरोधात आपण पाहतोय हार्दिकचे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. अगदी जर पाहिलं तर
क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीतरी व्हॉलीबॉल देखील पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय उंच उडी मारून चेंडू अडवण्याचं काम केलं जातोय, तेच मात्र मागच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. निकुंज ज्याच्याकडे क्षमता तर आहे, मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता निकुंज. इथून जर पाहिलं तर ही मॅच देखील महत्त्वाची आहे, सेमीफायनलचा मुकाबला आहे. फटका मारलाय, परंतु इथे मात्र पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण विशाल तरे यांच्याकडून. जरा मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग आहेत कोणीतरी आग लावलेली आहे, त्यासाठी जरा विझवायची आहे प्लीज. आयोजकांकडून सूचना येते आम्हाला. वेळेस पुन्हा एकदा टॅपचा फटका, परंतु नाही सक्सेस होणारा चेंडू. थोडासा चेंडू खाली राहतोय, त्यामुळे टॅप मारताना कुठेतरी दुविधा प्राप्त होते. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते 17 धावा 1 गडीच्या मोबदल्या आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. फटका मारला आहे, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय तेजस खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ओव्हरची होईल समाप्ती. नक्कीच भरोशाने दिली होती रोहितकडे गोलंदाजी, आणि तो भरोशाने खरा उतरला असं मी म्हणेन. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्रितेश सारखा एक घातक फलंदाज समोर असताना टॅप मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, परंतु तो अनसक्सेस पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावर. 6च्या सरासरीने संघ खेळतोय उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांच्या खेळामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं राहील. यावेळेस जर विचार केला तर दोन्ही अटॅकिंग फलंदाज आहेत, म्हणजे इथून जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये अटॅक होईल. परंतु बघूया अटॅक कशा प्रकारचा असेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय, जो गॅप आहे तो भरला जातोय. पाहतोय पुन्हा एकदा टॅप केलाय, परंतु तिथे विशाल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मी विनंती करेल ज्यांनी कोणी आग लावली असेल त्या समोरच्या दिशेने आपण पाहतोय मंचाच्या अगदी समोर, तर प्लीज ती आग विझवायची आहे. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येत आहेत, ग्रामपंचायतकडून सूचना येत आहेत, प्लीज. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स. क्या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी दर्शवली जाते. अनिश ज्या पद्धतीने आपण पाहतोय अनिशने सुरुवात केली आपल्या करिअरची, आणि मुरबे ए संघामधून ज्या पद्धतीने प्रवेश घेतलाय खूप चांगल्या पद्धतीने. जसं पाहिलं तर निर्भय देखील आहे. निर्भय एक चांगला खेळाडू, मात्र माझ्या बाजूला बसून आज नक्कीच आपल्या टीमला जोश जल्लोष देताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू, आणि का नाही जर आपला पुढचा जर खेळाडू फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला माघार घेण्यात काय हरकत नाही आहे. तेच मात्र इथे देखील आपण पाहतोय सिनियर खेळाडू आहेत ज्यांच्याकडे क्लास आहे, परफॉर्मन्स खूप चांगला आहे, आणि इथून जर पाहिलं तर जे ज्युनियर खेळाडू आहेत त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. त्यामुळेच मुरबे संघ खूप चांगल्या पद्धतीने आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर क्रितेश सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. स्कोर झालाय आतापर्यंत 21 धावा. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 9 चेंडू पाहायला मिळतील कशा पद्धतीचे असतील. व्हाईटचा इशारा आला आहे, अतिरिक्त रन्स या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 22 रन्स. इथून जर 10 ते 15 रन्स जरी आल्या तरी एक सफिशियंट स्कोर बिरवाडी संघ, कारण की तितक्याच ताकदीचा संघ आहे बिरवाडी. एकदा ओहो, सुंदर चेंडू थोडासा खाली राहतोय, त्याचमुळे जर पाहिलं तर जो फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रितेश आत्तापर्यंत जर पाहिलं तर या मैदानावर सर्वाधिक टॅप कोणाचे असतील तर ते क्रितेश गरजचे आहेत. सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर साई एकता बिरवाडी संघाच्या सर्वाधिक धावा या मैदानावर नोंद केल्या होत्या. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा 23 धावा. फटका तरी इथे मात्र आपण पाहतोय इथून कोण बाद झालाय पंच देखील दर्शवतील. इथून आपण पाहतोय 2 पंच थोडंसं चर्चा करतायत, नक्की कोण बाद झालाय, क्रॉस झाला होता की नाही झाला होता ते देखील इथे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतलंय जरूर आहे, कारण की महत्त्वाचा विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी हे करणं गरजेचं आहे.
इथून आपण पाहतोय ईश्वर माची आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन देतील. कोण आउट आहे ते देखील दाखवलं जाईल. यस, क्रितेश या ठिकाणी बाद आहे. इथून आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने थोडंसं स्लो झाले होते क्रितेश आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हिमांशू इथून आपण पाहतोय क्रॉस बॅटने पुन्हा एकदा प्रहार केला होता, परंतु काय क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. हार्दिक मेहर चांगल्या पद्धतीने तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं. असं वाटलं होतं की हा फटका चौकारासाठी जाईल, परंतु कुठेतरी रोखलं गेलं आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते 24 या आकड्यावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट झालंय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चोवीस धावा स्कोर कार्डवरती आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर आता निकुंजला इथून चान्स घ्यावे लागेल. विशाल तरे आलाय गोलंदाजी मार्कवर. जर पाहिलं तर विशाल एक रेग्युलर गोलंदाज नसला तरी त्याच्याकडे क्लास आहे, प्रॅक्टिसचा अभाव देखील आहे, परंतु ज्याने जर पाहिलं तर बरेचसे पावसाळे क्रिकेट खेळलाय असा खेळाडू म्हणतो विशाल तरे. इथून मात्र पाहतोय पुन्हा एकदा, क्या बात आहे. हार्दिकचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीने पाहिलं क्रितेशने टॅप मारले होते ते देखील अडवण्याचं काम केलं. इथून जर पाहिलं तर गॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला ते देखील अडवण्याचं काम हार्दिक मेहरने केलंय. खूप चांगली क्षेत्ररक्षण. मात्र आता पाहतोय हा चेंडू अवांतर, वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. आपण पाहतोय दीपू आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी आक्रमण केलं जाईल, परंतु यावेळेस दीपू कशा पद्धतीने आक्रमण करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. अवांतर धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावर. अजूनही षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू महत्वाचे आहेत. विशाल आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 वाईट चेंडू, 1 सिंगल रन्स अशा एकंदरीत 3 धावा खर्च केल्यात त्यांनी 1 चेंडू मागे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेस जर पाहिलं तर गडी बाद होईल. यस, हिमांशू बाद होतोय आणि तिसऱ्या पंचांकडे जातील. वाईट साठीचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट सिग्नल मध्ये आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. इथून आपण पाहतोय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. पंच पाहायला मिळते अजय मोरे. इथून आपण पाहतोय हा वाईटचा इशारा येईल. वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 28 धावा. पुन्हा एकदा तोच चित्र आपण पाहतोय. वाईट लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं चर्चा करत असताना आता मात्र नक्कीच चर्चा करावी लागेल. यावेळेस जर पाहिलं तर 4 चेंडू हे वाईटच्या रूपाने हाताळले आहेत. आतापर्यंत 2 चेंडू झाले आहेत. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निकुंज सारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावा त्याच्या बॅटमधून येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय हा चेंडू असं वाटलं होतं की वाईड असेल, परंतु अगदी वेळेवर चेंडूवर बॅट टाकली आणि तिथून जर पाहिलं तर हा सिंगल रन्स आलाय. 29 धावा झाल्या आहेत. 29 धावा स्कोर कार्डवर आहेत.
इथून 30 धावा झाल्या आहेत. तीस धावा झाल्यात. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात. येणारे 3 चेंडू. आहा, इथून पहिली चौकार पाहायला मिळते बिरवाडी गावातील. नक्कीच ऋषी करत जबरदस्त बॅटिंग. इथून जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेरून आधीच निश्चय करून आला होता की मला 3 चेंडू जरी भेटले तरी या 3 चेंडूवर मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न नक्कीच राहील आणि तोच प्रयत्न राहिला. पहिली चौकार इथून आमचे स्कोरर म्हणतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा, 34 रन्स. पूर्ण इनिंगमधून जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय या चेंडूवर पहिली चौकार आले. 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 34 तर झाल्यात. अजून एक चौकार आली तर एक चांगला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जी लढत असेल ती थोडीशी चुरशीची पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण अजय डिक्लर झोनकडे सिंगल रन्स तिथे तिकडे मिळेल. धावसंख्या 1 मिळेल. 35 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धावा आल्यात आतापर्यंत. विशाल तरे याच्या गोलंदाजीतून 4 वाईड. ओहो, इथे मात्र क्लास क्षेत्ररक्षण अनिकेत होता त्या ठिकाणी. चांगला झेल टिपलाय आणि विकेट देखील मिळाला. निकुंज राऊत देखील बाद झालाय. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण त्याहूनही चांगलं पाहायला मिळालं. चला 2 संघांना मी आमंत्रित करीन या ठिकाणी. 2 संघ जे सेकंड सेमीफायनल खेळतील ज्यामध्ये 35 धावा झाल्यात. 36 धावांचं लक्ष असणार आहे. एका बाजूला पॅराडाईज संघ असेल तर दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. टॉस इथे मात्र केलं जाईल. राजू भाऊ या आपल्याकडून आपण टॉस करूया. चला दोन्ही संघ या. पॅराडाईज संघ या. साई गणेश संघाचे कर्णधार दिव्येश आलेले आहेत. या थैंक यू सो मच बेटा. कल बहुत ही मजा आया था और धन्यवाद. तुमचं देखील मराठी समझते ना, हिंदी समझते ज़्यादा करके. बहुत ही बेहतरीन आप मैच देख रहे हैं और आप देखने का हमें भी काफ़ी उत्साहित करते हैं. इससे महिला का सपोर्ट मिलता है एक परिवार की तरह. और आपके बच्चे नहीं है बाजू वाले तो ये प्यार होना चाहिए. राजूजी खरोखर तुमचं मनापासून कौतुक. खूप अथक मेहनत परिश्रम घेतलेले कष्ट आणि ईश्वर असू पण तुम्ही देखील तुमच्यावर मॅच बघायला मिळते. आणि दिवेश बघा एवढं सुंदर ग्राउंड आहे. पाणी मारून हिरवळ केला त्याच्यावर तुम्हाला डाईव्स मारायला चांगलं बघायला मिळते. गुड मैच. और पैराडाइज की मैच मुझे याद रहेगी. दोनों मैच बहुत ही बेहतरीन. और मैं आपके साथ हाँ चॉइस करूँगा. कॉल करेंगे पैराडाइज. छप्पा है. टॉस जीत आप क्या लेंगे? फील्डिंग. फील्डिंग. फील्डिंग क्यों लेंगे? क्योंकि सामने वाला टीम अच्छा है और लोग बैटिंग लाइनअप भी अच्छा है तो हम लोग कम से कम रन के अंदर रोकना चाहेंगे और चेस करेंगे. ओके. बहुत ही रोमांच भरा ये टूर्नामेंट काफ़ी अच्छा सफर गया. ज्याला मराठीमध्ये म्हणतो ना खडतर प्रवास करावा लागला. पहले तो अपने घर की टीम के साथ ही अच्छा रहा. कल का मैच जबरदस्त मैच. और मैंने पहले ही दोहरा था कि इनके पास भी काबिल, क्योंकि आप लोगों से सीख के वो खेले हैं तो आपको हर किसी का खेल मालूम था. ओवरऑल टूर्नामेंट के बारे में आप क्या बताएंगे? टूर्नामेंट के बारे में जितना बोले उतना कम है और जब भी ये ग्राउंड पे टूर्नामेंट होता है तो अच्छा ही होता है. आपके सपोर्टर्स तो अभी ज़्यादा होंगे. जैसे जितने मैसेज आते फिर खाना खाएंगे पूरा सपोर्टर. और पैराडाइज के सपोर्टर कौन से भी ग्राउंड रहे तो हमेशा काफ़ी सपोर्ट करते हैं. थैंक यू सो मच. बहुत ही बेहतरीन क्रिकेट आप भी खेल रहे और आपकी दिन की दिन गेंदबाजी काफ़ी अच्छा सुधार है. एक पालघर तालुके में अच्छे गेंदबाज है और आने वाले दिन में ऐसे बने कि बम्बई में जाके आपका डंका चले. थैंक यू सो मच. बॉल चॉइस करना है. बॉल चॉइस बेटा जाना मत. बॉल चॉइस करके जाओ. हाँ भेज दो जल्दी. टॉस तुम्ही पराभव झाला. तुमची बॅटिंग आल्या तर आता किती धावा जास्तीत जास्त तुम्ही उभारण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. दोन्ही संघ मातब्बर आहे. आणि आज एका साईडला विचार केला की काल जबाबदारी तुझ्यावर पण तुझ्याकडे तुझ्या व्यतिरिक्त देखील 3 ते 4 बॅटर. हर्षल जेव्हा आपण बॅटिंग बघितली प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतो. नंतर आपला भावेशला बघितलं त्याच्याकडे बॅटिंग बघायला मिळते. आणि ओव्हरऑल क्षेत्रक्षण तुमचं पाहिलं तर बघायला मिळते. तर ओव्हरऑल ह्या टुर्नामेंटबद्दल आयोजनाबद्दल आणि काय म्हणाल कशा पद्धती शिस्त वगैरे इथे बघायला मिळाली? खरोखरच खूप पद्धतशीर टुर्नामेंट आहे कारण टायमावर मॅच चालू होणे हे कुठे जास्त होत नाही. मोजक्याच टुर्नामेंट असतात की ते टायमावर मॅच चालू होतात. आणि ग्राउंडच्या बाबतीत बोलायला गेलं तर फार कमी आहे. सुंदर टुर्नामेंट आहे. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. एक रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल जी असणार आहे पॅराडाईज आणि एका साईडला साई गणेश सातपाटी. टॉस जिंकला आहे निश्चितच पॅराडाईज संघाने आणि क्षेत्र स्वीकारला. चला जब्बीरजी या चेंडू चॉईस करून घ्यायचं आपण. आणि दिवेश तुम्ही देखील चेंडू चॉईस करून घ्या. एक चांगली शिस्त वाणी सरांनी मॅसेज टाकला की मॅच
टॉस झाला की दोन्ही संघाचा बॉल चॉईस करून घ्या. बॉल चॉईस केल्यानंतर पेनी लिहून ठेवा आणि बघायला मिळते. पॅराडाईज संघ या बॉल चॉईस करण्यासाठी जाऊया. पहिल्या सेमीफायनलचा दुसऱ्या इनिंगचा आपण समोरचं ऐकणार आहात. माझे परम मित्र आणि ज्यांच्याकडून अंडरआर्म मला शिकता आलं, कारण माणसाने बघा मी मोठा आहे असं काही नाही आहे, आम्ही देखील शिकतो, पण ज्यांच्याकडून मी अंडरआर्म का सुरुवात केली, आताच बोलवलं. 3 मॅच बसून राहिलो, 3 मॅच संतोषची कॉमेंट ऐकली आणि मग मी शिकलो. मग संतोष मला की हा टॅप आहे, हा डिक्लेअर झोन आहे, कारण त्याच्या अगोदर अंडरआर्मचं मला काहीही नॉलेज नव्हतं आणि माणसाने प्रामाणिकपणे सांगायचं कोणी शिकल्यामुळे. आणि संतोषबरोबर जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करायला मिळते तेव्हा एक आगळीवेगळी मजा येते. थँक्यू संतोष. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर एक सिनियर खेळाडू ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे गोलंदाजीसाठी, यतीन राऊत. कित्येक सामने यतीन राऊतने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. आज विशालला पहिला चेंडू, विशाल तरे फलटा चेंडू आहे. यावेळेस जर पाहिलं तर करारी प्रहार, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय, चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. 4. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळात आपला ड्रोन दृश्य देखील पाहायला मिळेल. कशा पद्धतीचे नक्कीच ड्रोन आणि या पूर्ण मैदानाचा आढावा आपल्याला पाहायला मिळेल या स्क्रीनवर. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं नेटवर्किंग, आपण पाहतोय चांगली कामगिरी त्यांची राहिली. आतापर्यंत 3 कॅमेरासह या मैदानामध्ये उतरले आहेत. पुन्हा एकदा विशाल सिंगल काढलाय. हे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच आपण पाहतोय एक चांगल्या बॅट्समनची लक्षण ज्या पद्धतीने आपण पाहतोय. एक मोठा फटका आला. इथून जर पाहिलं तर आता मात्र आपल्याला सिंगल डबलवर जास्त भर द्यावा लागेल. पुन्हा एकदा तेजस चांगली बॅटिंग करतोय. इथून पाहतोय पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी पायामधून चेंडू निघून आला. स्वप्नील पाटीलला देखील हा चेंडू समजला नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. धावा होत आहेत 7 धावा आणि चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडू म्हणजेच कमबॅकिंग गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला. निकुंज राऊत त्या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर साथ दिलंय. पायाने चेंडू थोडासा अडला जातोय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा. जो चौकार आला त्यानंतर थोडंसं चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरली गेली. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. समोरच्या दिशेने करारी प्रहार. इथून जर पाहिलं तर चौकार लगावली जाते आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे एसडीचे. उर्वी डीजेच्या माध्यमातून ही सदाबहार गाणी आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु मुरबेकरांची एक फरमाईश आहे की थोडीशी उडती गाणी लावायची आहेत. उडती लावायची आहेत. यस, पाहतोय आपण 12 धावा स्कोरवरती झाल्यात. 36 धावाचा टार्गेट आहे. एका बाजूला आपण पाहतोय तेजस आणि विशाल. तर आता मात्र गोलंदाजीवर आणलाय आत्तापर्यंतचा या सीझनवरचा बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय बिरवाडी संघामधून. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू रन्स मात्र कंप्लीट करतोय एक तेजस. भाऊ आत्ताच ड्रोन उडलाय, उडती गाणी येतील. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत विशाल. हो, पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडूला. तिथे मात्र निकुंज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. रन्स मात्र पुन्हा एकदा रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 14 धावा. हो, हा चेंडू अगदी सोडला गेलाय. असं वाटलं होतं तेजसचं लक्ष ज्या पद्धतीने केंद्रित आहे आतापर्यंत बॅटमध्ये.
आता मात्र आपण पाहतोय या चेंडूवर हिट करण्याचा प्रयत्न होता तेजस. या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर तेजसची आत्तापर्यंत थोडीशी लागली नव्हती, परंतु आज त्याला खेळावं लागेल. एक संघाचा ओपनिंग फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अपेक्षा असतात त्याच्याकडून, परंतु सिंगल डबल हे महत्त्वाचं आहे. कारण की विशालची बॅट ज्या पद्धतीने लागली, 2 चौकार विशालच्या बॅटमधून आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग विशालने 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या आहेत आत्तापर्यंत आपल्या संघासाठी. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 5वा चेंडू थोडासा शरीराच्या पासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला सार्थक गरत यांनी, परंतु चेंडू सोडलाय. वाईटचा इशारा आलाय. हा फलटच चेंडू सोडणार नाही. जबरदस्त फटका विशालच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. धावा 25 रन्स. मुरबेकरांचा एन्जॉय आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे जर पाहिलं तर आज त्यांचे पाठीराखे खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपण पाहतोय सिंगल रन्स इथून येतील. एक रन आपण पाहतोय ज्या पद्धतीने वाढला जात आहे. थोडंसं बिरबाडी टेन्शन वाढतंय, परंतु असा एखादा गोलंदाज यावा की त्याने 2-3 विकेट मिळवावे. धावसंख्या 26 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस सारंग खूप चांगला चेंडू या ठिकाणी हाताळतोय. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि नॅचरल टर्न त्याच्याकडे आहे. पुन्हा एकदा इथून टर्न झालेला नाही, सरळ चेंडू निघून गेला आहे. मात्र यावेळेस जर पाहिलं तर आता 16 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 28 धावा. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 28 धावा झाल्यात. फटका तर चांगला आहे, परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पुन्हा एकदा चेंडू रन्स मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा. 13 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 36 बनवायचे आहेत आणि त्यामुळे अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस अगदी कूल माइंडने तेजस फलंदाजी करतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत बनवले. विशाल खेळतोय 10 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात, तर तेजस 8 चेंडूमध्ये 7 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड 31 वर कोणत्याही गडी अगदी एन्जॉय करताना आमचे प्रेक्षक वर्ग पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये कॅच केले जात आहेत. ही मजा आहे. अगदी जर पाहिलं तर पाठीराखे हे कशासाठी येत आहेत तर एंटरटेनमेंट करण्यासाठी, आणि तेच एंटरटेनमेंट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेत असताना इथून आपण पाहतोय तयारीत नव्हतं तेजस. स्वप्नील पाटील आलाय डॉन मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी वाचवण्यासाठी सार्थकने प्रयत्न केले होते, परंतु नाही, सिंगल रन्स वाचवू शकले नाही. रन्स मिळेल 1 आणि अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू 4 धावा. यावेळेस जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. 3 धावांची आवश्यकता आहे.
इथून आपण पाहतोय हा वाईट चेंडू आहे, हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाते. धावसंख्या अजूनही जर पाहिले तर 34 धावा, 2 धावेची आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू टॉस केलाय चेंडूला. स्वप्नील आपण पाहतोय एक चांगला लेग कटर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय टॉस चेंडू नक्कीच नेहमीच करत असतो. पुन्हा एकदा पाहतोय हा चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे पाठवला आहे. मॅचचा जर विचार केला तर आता मात्र सामना इथून स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर लेवल झालाय. जिंकण्यासाठी अजूनही एका रनाची आवश्यकता आहे. हा क्रितेशने थोडंसं चॅलेंज दिला विशालला की टॅप मारून दाखव आणि तो चॅलेंज स्वीकारला होता. परंतु इथे आपण पाहतोय रन्स कंप्लीट होतोय. नाही झालाय. ओके रन्स कंप्लीट झालेला नाही आहे. गडी बाद होतोय. अंशू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सिनियर खेळाडू आणि या खेळाडूकडे जर पाहिलं तर क्लास आहे. टेनिस क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, ज्या पद्धतीने हा खेळाडू आपण पाहतोय सातपाटी गावामधून खूप चांगला खेळाडू. आता मात्र आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 6 मध्ये 1 बनवायचं आहे. बघूया 6 मध्ये 1. अजूनही क्रितेश काहीतरी चॅलेंज देतोय विशालला. परंतु हा चेंडू इथून आपण पाहतोय मॅच फायनल